आज मी तुम्हाला सकाळसाठी किंवा स्नॅक्स टाईमसाठी इतका छान हेल्दी नाश्ता दाखवणार आहे। फक्त एकच बटाट्याचा वापर करून तुम्ही भरपूर असा नाश्ता हा तयार करू शकता, जो खायला इतका छान हेल्दी आहे। लहान मुलांसाठी तर खूपच चांगला आहे, कारण आपण याच्यामध्ये खूप छान असे हेल्दी साहित्य वापरलेले आहेत। तिकडे बघू शकता छान असा हा नाश्ता तयार झाला आहे। तर चला बघूया याला लागणारं साहित्य आणि बनवायची कृती। आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा। तिकडे बघू शकता मी इथे फक्त एक बटाटा वापरणार आहे आणि साहित्य बघू शकता तुम्ही। हे 1 वाटीच्या अंदाजाने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ आपण रोजच वापरण्यातलं आहे, हेल्दी आहे। आणि त्यानंतर अर्धी वाटी आपण इथं बेसन पीठ घेणार आहोत। बेसन पीठच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा आणि फक्त एकच हे बटाटा आपल्याला वापरायचं आहे। तर आता सुरुवातीला काय करायचं, आपण हे बटाट्याला जरा सोलून घेऊया। हे वरची जी स्किन याची काढून घ्यायची। फक्त एकच बटाट्याचा वापर करून तुम्ही भरपूर असा हा नाश्ता भरपूर क्वांटिटीमध्ये करू शकता, लहान मोठे साईजमध्ये असं। हे बघा, आणि सोलून घेतलं की याला छान असं किसून घ्यायचं आहे, असं छान असं किस करून घ्यायचं आहे। आणि हा किस तयार झाला की मग आपण याला स्वच्छ पाण्यामध्ये 2-3 वेळा धुवून काढायचं आहे। बघू शकता चाळणीच्या साहाय्याने मी याला मस्त धुवून घेते, कारण की काय होतं याचा सगळा स्टार्च निघून जातो आणि बटाटा जो आहे ना तो छान असा फ्रेश, म्हणजे इकडे बघू शकता मस्त झालेला आहे धुवून, आणि इतकं सारं याचं पाणी निघलेलं आहे। बघू शकता तुम्ही, ते सगळं निथळून घेते आणि थोडा वेळाला मी फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे सुकून जाईल। याच्यामधला जितका पण एक्स्ट्रा ओलावा आहे ना तो सुकून जाईल फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं। तर ते मला फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे, तोपर्यंत आपण ही दुसरी तयारी करूया नाश्त्याची। ते 1 वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे बघू शकता 1 वाटी मी गव्हाचे पीठ घेतले आणि अर्ध्या वाटीच्या अंदाजाने इथे मी बेसन पीठ टाकत आहे। बेसन पीठाने खूप छान चव येते या नाश्त्यामध्ये, आणि बेसन पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा इथे वापरू शकता। आता आपण इथं अर्धी वाटी बेसन पीठ घेतले आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता नाश्ता म्हणलं की आपण कांदा कोथिंबीर तर वापरतोच नेहमीच। ते बघू शकता मी सर्व एक बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे आता मसाले टाकायचे, तर त्याच्यामध्ये मी टाकली थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। इकडे ना तुम्ही व्हेजिटेबलसुद्धा ॲड करू शकता, म्हणजे शिमला मिरची वगैरे। आता याच्यामध्ये थोडासा धना पावडर टाकायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकून घेऊया जिरा पावडर। जिरा पावडरचा खूप छान फ्लेवर येतो। आपण अख्खे जिरे नाही टाकले त्यामुळे जिरा पावडर टाकायचा, आणि जर तुम्ही अख्खे जिरे टाकले तर जिरा पावडर स्किप करा। थोडासा काळी मिरी पावडर अगदी चिमूटभर टाकायची, आणि त्यानंतर आपण आता याच्यामध्ये टाकायचं तिखटपणा देण्यासाठी हे लाल मिरचीचा कूट अर्धा चमचा ठेवला आहे फक्त तिखटपणा देण्यासाठी, आणि थोडीशी चिमूटभर हळद, थोडासा चांगला रंग येईल। आता आपण काय करायचं, थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, एकदम नाही टाकायचं, नाही तर काय होईल खूपच रणी होऊन जाईल। त्यामुळे थोडं थोडं जसं जसं गरज भासेल तसं तसं हे मिक्स करवत राहायचे। आणि चांगलं आपण जसं बेसनाची पोळी वगैरे बनवतो तसा याचा एक घोळ बनवून घ्यायचा आहे, म्हणजे बॅटर मिक्स करून घ्यायचे। जास्त घट्ट पण नाही बनवायचं आणि जास्त पातळसुद्धा नाही बनवायचं, हे मिक्स करून घ्यायचं आहे। हा खूप हेल्दी नाश्ता आहे, लहान मुलांसाठी तर इतका छान हेल्दी नाश्ता आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। दुसरी गोष्ट, आपण ह्याच्यामध्ये भाज्यासुद्धा टाकू शकता, म्हणजे मी तुम्हाला सांगते भाज्यासुद्धा टाकून तुम्ही याला अजूनही जास्त हेल्दी बनवू शकता। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, जे आपण हे बॅटर मिक्स केलं त्याच्यामध्ये। आता हे मीठसुद्धा आपण एकजीव करून घेऊया आणि ह्याला द्यायचं 10 मिनटं। थोडंसं प्लेट झाकण ठेवून याला 10 मिनटं दिलं की चांगला सेट होऊन जाईल आणि सर्व मसाले याच्यामध्ये पॅक होऊन जातील। हे बघा मस्त झालेलं आहे बॅटर। आता मी याला झाकण ठेवून 10 मिनटं वेळ देते। 10 मिनटानंतर आपण याला चेक करूया। हे बघा 10 मिनटानंतर हा जो बॅटर आहे किती छान सेट झालेला आहे, आणि ह्याचा टेक्स्चरसुद्धा बदलून गेलेला आहे, आणि सर्व आपले मसाले वगैरे बेसन पीठ गव्हाचं पीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर आता आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि आपले बटाटे जे आपण फ्रीजमध्ये ठेवले होते ते जरा चेक करूया। हे इकडे बघू शकता मस्त सुके सुके ड्राय झालेले आहेत, फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे सगळं याचं एक्स्ट्रा पाणी जे होतं सगळं निघून गेलेलं आहे। म्हणजे असं निथळण्यापेक्षा ना फ्रीजमध्ये ठेवून दिलं ना तर लगेच सुकून जातं थंडाव्यामुळं। आता आपण एका पॅनमध्ये फक्त थोडंसं तेल ठेवायचं, अगदी बुडेपर्यंत तेल असं तापवायचं नाही आहे जास्त, म्हणजे तेलाचा वापर जास्त नाही करायचा, थोडंच ठेवायचं। जसं आपण बेसनाच्या पोळीला वगैरे करतो तसंच वापरायचे तेल इथे, आणि थोडंसं आपण हे चमच्याच्या सहाय्याने याला हे असं टाकत राहायचं। आता तुम्ही इथे आवडीनुसार हे साईज वाढू शकता,
किंवा एक अशी पोळीसुद्धा याची बनवून तुम्ही खाऊ शकता. पण असे छोटे छोटे केले ना तर मस्त वाटतात खायलासुद्धा. तर आता हे मी छोटे छोटे करून घेते. हे बघू शकता सहजपणे हे तयार होतात, काही वेळ लागत नाही. थोडंसं साईडला जरी पडलं बेसन पीठ वगैरे ते आपल्याला नंतर साफ करता येतं. आता आपण काय करायचं, थोडा वेळ द्यायचा ह्याला. आणि थोडा वेळ झालं, खालची बाजू थोडीशी आहे बघा अशी थोडीशी कडक झाली की मग आपण ह्याच्यामध्ये पुढची प्रोसेस करायची. ते बघू शकता मी जरा हे थोडंसं मोकळं करून घेते असं चमच्याच्या साहाय्याने. अगदी हलक्या हाताने प्रोसेस करायची, नाही तर नाश्ता तुटला जाऊ शकतो. तर आता हे आपलं ही जी खालची बाजू कडक झाली आणि वरची बाजू जी ओली दिसते ना तोपर्यंतच आपल्याला हा जो बटाट्याचा किस आहे ना हा चारी बाजूनी सेट करून घ्यायचा आहे. आपण बटाट्याचा वापर अशा प्रकारे करणार आहोत. इकडे तुम्ही चीज वगैरे सुद्धा ॲड करू शकता. जिथे मी बटाट्याचा किस वापरते तिकडे तुम्ही चीज, अमूल चीज वगैरे सुद्धा टाकू शकता. हे बघा चारी बाजूनी हे बटाटे ओला असल्यामुळं बेसन पीठ, गव्हाचं पीठ तर हे पॅक होऊन जातात लगेच आणि फ्रायसुद्धा होतात. मग हा बटाट्याचा असा नाश्ता खूप असा क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. कारण आपण हे बटाटा जे वर टाकून घेतले ते थोडे थोडे टाकून घेत आहोत. आता हे पलटी करून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने. थोडासा गॅस फास्ट करून घ्यायचा, नाही तर काय होईल स्लो गॅसवर जरा वेळ लागू शकतो. हे हलक्या हाताने जरा असं पलटी करून घ्यायचं. हे बघा आता बटाट्याची साईज जी आहे ना ती आपण खाली टाकून घेतली आहे आणि मंद आचेवर याला फ्राय होऊन द्यायचा. बटाटे छान असे कडक होऊन जातात, पॅक होऊन जातात तेलाच्या उष्णतेमुळं. खूप छान असे रेड गोल्डन ब्राऊन ह्याच्यामध्ये रंग तयार होतो. आणि हे जे एक्स्ट्रा बटाटे असे थोडेसे साईडला निघलेत ना ते निघणार, जितकं निघायचे तेवढे निघतात. बाकीचे जे पॅक व्हायचे ते पॅक होऊन जातात. इकडे बघू शकता आता मी बटाट्याची साईड अशी वर केलेली आहे, म्हणजे अलटी पलटी करून घेतली आहे. तिकडे बघू शकता मस्त असं दोन्ही बाजूनी छान रंग आलेला आहे. ही आपली बटाट्याची साईज आहे. हे वरून बघू शकता बटाटे मस्त असे छान पॅक झालेले आहेत आणि फ्राय होत आहेत गरम तेलामध्ये. आता आपण हे काढून घेऊया, कारण की जास्त वेळ ठेवलं गरम तेलामध्ये नाही तर काय होईल पूर्णपणे करपून जातील. हे बघा मस्त असा हा पहिला बॅच तयार झालेला आहे. खूप छान टेस्टी आणि हेल्दी असा हा बटाट्याचा नाश्ता तयार केलेला आहे मी. हे सगळे आता मी हे एक एक करून एक्स्ट्रा ऑइल काढून ह्याचं प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकता मस्त झालेला आहे, खूप भारी लागतो हा नाश्ता. आता हा दुसरा बॅचसुद्धा मी सेम प्रोसेसनी इथे टाकून घेते. हे बघा आणि याच्यावर पुन्हा एकदा बटाट्याचा किस जो आहे ना तो लावून घेते याच्यामध्ये. आणि आता ह्यावेळेस जरा बटाट्याचा किस जरा जास्त क्वांटिटीमध्ये लावून घेते, कारण मस्त वाटतं मग खाता वेळेस. हे बघा इथे चीजसुद्धा वापरू शकता. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते बटाट्याच्या जागी आता हे पलटी करून घ्यायचं आहे आणि सहजपणे हा नाश्ता तयार होतो. आणि गरमागरम आता हे तयार झाले की मी हे काढून घेते आणि एका प्लेटमध्ये बघू शकता मी काढून घेतलेले आहेत. आणि इतका भारी हा नाश्ता तयार झाला तुम्ही बघू शकता, कुठेही तुटला नाही, कुठेही याचं बॅटर निघलं गेलं नाही आहे. आणि भरपूर क्वांटिटीमध्ये बनवणार आहे मी. हे जितके तयार झाले सुरुवातीचे तेवढेच तुम्हाला मी दाखवलेले आहेत, बाकीचे मी नंतर करते. ते बघू शकता. हे बघा मस्त असा क्रिस्पी, याचा क्रिस्पीपणा बघू शकता. साईडला जे कडकपणा तयार झाला आहे इतका भारी आहे. आणि आतमध्ये जो आहे तो बटाट्याचा सॉफ्टनेसपणा, नरमपणा खूप छान फ्राय झालेला आहे. आणि ही साईड बघू शकता इतकी भारी वाटते, क्रिस्पी अशी पुरीसारखी मस्त. एकंदरीत हा नाश्ता आहे हेल्दी नाश्ता. याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ, बेसन पीठ टाकलेलं आहे जे खूपच चांगलं आहे आपल्यासाठी. आणि याच्यावर थोडासा असा चटपटीत स्वाद देण्यासाठी ना चाट मसाला नक्की टाका, ऑप्शन आहे तरीसुद्धा टाकलं तर खूप छान लागेल खाता वेळेस. तर मी थोडासा असा शिपडून घेते चाट मसाला. हे बघा मी असं तुम्हाला तोडून दाखवते. वरून चाट मसाला टाकलेला आहे आंबट गोडाचा मस्तपैकी. आणि आतून बघू शकता मस्त आपला बेसन पीठ, गव्हाचं पीठ खूप छान असं भाजून निघलं आहे. आणि वरून बटाट्याचा किस आहे. आणि इकडे बघू शकता क्रिस्पी आणि नरम सॉफ्ट असा हा हेल्दी नाश्ता मी तयार केलेला आहे. हे असं केचपसोबत किंवा खोबऱ्याची चटणीसोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खूप छान लागतो खाता वेळेस. असं भरपूर असं केचपसोबत डिप करून याचा गरमागरम आस्वाद घ्या, इतक्या आवडीने तुम्ही खाताल. आणि वेगळे नाश्ते तर समोसा, कचोरी वगैरे तर तुम्ही विसरूनच जाताल, खात्री माझी. हा इतका भारी हेल्दी नाश्ता आहे, घरचा नाश्ता. आणि घरचं जेवण म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतं. तर लहान मुलांना तुम्ही हा नक्की द्या बनवून, हेल्दी आहे, मला खूप आवडलेला आहे. बघू शकता मस्त झालेला आहे. टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे घेऊन जाऊ शकतात कॅचअपसोबत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा सिंपल नाश्ता? फक्त एकच बटाट्यापासून भरपूर असा नाश्ता होणारा हा हेल्दी नाश्ता तयार केलेला आहे.
तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आवडला असेल तर. अजिबात याला काहीच साहित्य लागत नाही. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.